नमस्कार बालमित्रांनो, शब्दवेल मराठी क्लासेसमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण नाम या घटकाची 10 मिनिटात 25 प्रश्नांचा सराव पाहणार आहोत. प्रश्न पहिला. सूर्य पूर्वेला उगवतो. या वाक्यातील नाम ओळखा. 1. सूर्य. 2. पूर्वेला. 3. अ आणि ब दोन्ही बरोबर. ड. उगवतो. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे, कारण सूर्य खगोलीय वस्तूचे विशेष नाम आहे. पूर्व ही एक दिशा आहे, त्यामुळे ते देखील नाम आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 अ ब दोन्ही बरोबर. उगवतो ही क्रिया आहे. प्रश्न दुसरा. वात्सल्य हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो? 1. सामान्य नाम. 2. विशेष नाम. 3. भाववाचक नाम. 4. समूहवाचक नाम. पर्याय क्रमांक 3 वात्सल्य हे भाववाचक नाम आहे. प्रश्न तिसरा. खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. 1. उंची. 2. शांतता. 3. हिमालय. 4. गुलामगिरी. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे, कारण हिमालय हे एक विशेष नाम आहे, एका ठराविक पर्वताचे नाम आहे. प्रश्न चौथा. कडी या नामाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते? 1. कड्या. 2. कड्यांनी. 3. कडी. 4. कडे. उत्तर आहे कडी, कड्या असं अनेक वचन होतं. प्रश्न पाचवा. लबाडी हे भाववाचक नाम कोणत्या शब्दापासून तयार झाले आहे? अ. लबाडे. 2. लबाड. 3. लबाडी. यापैकी नाही. लबाड या शब्दापासून लबाडी हे भाववाचक नाम तयार झाले आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न सहावा. कापूस हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? 1. विशेष नाम. 2. पदार्थवाचक नाम. 3. भाववाचक नाम. 4. समूहवाचक नाम. कापूस हे पदार्थवाचक नाम आहे. प्रश्न सातवा. पर्वत हे सामान्य नाम असेल तर सह्याद्री हे काय आहे? 1. विशेष नाम. 2. सामान्य नाम. 3. भाववाचक नाम. 4. धातुसाधित नाम. पर्वत हे सामान्य नाम असेल तर सह्याद्री हे विशेष नाम आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. प्रश्न आठवा. थवा हे समूहवाचक नाम कोणासाठी वापरतात? 1. फळांचा. 2. फुलांचा. 3. पक्ष्यांचा. 4. मुलांचा. थवा पक्ष्यांचा असतो. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. मुलांचा काय असतो? घोळका असतो आणि फुलांचा काय असतो? ताटवा असतो किंवा गुच्छ असतो. प्रश्न नववा. धैर्य हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? 1. विशेष नाम. सामान्य नाम. 3. भाववाचक नाम. 4. समूहवाचक नाम. धैर्य हे भाववाचक नाम आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न 10वा. आमची तारा आज खूप आनंदी आहे. या वाक्यातील तारा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? 1. विशेष नाम. सामान्य नाम. भाववाचक नाम. 4. यापैकी नाही. आमची तारा. तारा हे मुलीचं नाव आहे, त्यामुळं विशेष नाम आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. प्रश्न 11वा. प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? 1. सामान्य नाम. 2. विशेष नाम. 3. भाववाचक नाम. 4. पदार्थवाचक नाम. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. भाववाचक नाम. प्रामाणिक या विशेषणात पणा हा प्रत्ययलाम गुण दर्शवणारा शब्द तयार झाला आहे. प्रामाणिकपणा हे भाववाचक नाम. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न 12वा. खालील पर्यायातून सामान्य नाम ओळखा. 1. गोदावरी. 2. महाराष्ट्र. 3. नदी. 4. नाशिक. पर्याय क्रमांक 3 नदी हे सामान्य नाम आहे. गोदावरी, महाराष्ट्र आणि नाशिक हे विशेष नामं आहेत. प्रश्न 13वा. साखर हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? 1. भाववाचक नाम. 2. पदार्थवाचक नाम. 3. विशेष नाम. 4. समूहवाचक नाम. पर्याय क्रमांक 2. साखर हा संख्येत न मोजता वजनात मोजला जाणारा पदार्थ आहे. पदार्थवाचक नाम. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 14वा. गंभीर या विशेषणापासून कोणते भाववाचक नाम तयार होईल? 1. गांभीर्य. 2. गंभीरपणा. 3. अ आणि ब दोन्ही बरोबर. ड. गंभीर. गंभीर या विशेषणापासून गांभीर्य आणि गंभीरपणा हे दोन्हीही भाववाचक नाम तयार होतात. पर्याय क्रमांक 3 अ आणि ब दोन्ही उत्तरं बरोबर आहेत. प्रश्न 15वा. समुद्र या नामाचे लिंग बदला. 1. समुद्र. 2. समुद्रिनी. 3. समुद्रा. 4. लिंग बदलत नाही. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर राहते. समुद्र समुद्रच राहतो. प्रश्न 16वा. आमच्या शाळेची इमारत उंच आहे.
या वाक्यात किती नामे आली आहेत? 1 1, 2 2, 3 3, 4 4. आमच्या शाळेची इमारत उंच आहे. या वाक्यात शाळा आणि इमारत ही दोनच नामं आलेली आहेत. आमच्या हे सर्वनाम आहे. उंच हे विशेषण आहे ही क्रिया आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. शाळेची आणि इमारत ही 2 नामं आहेत. प्रश्न 17वा. झाड या नामाचे वचन ओळखा. 1 एकवचन, 2 अनेक वचन, 3 दोन्ही, 4 यापैकी नाही. झाड या नामाचे एकवचन. झाड या नामाचे वचन एकवचन आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. प्रश्न 18वा. राक्षस या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय? 1 राक्षसी, 2 राक्षसीन, 3 राक्षसा, 4 राक्षसिनी. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे, कारण तो राक्षस, ती राक्षसी असं होतं. प्रश्न 19वा. शौर्य हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? 1 सामान्य नाम, 2 विशेष नाम, 3 भाववाचक नाम, 4 पदार्थवाचक नाम. शौर्य हे भाववाचक नाम आहे, कारण शूरपणाचा म्हणजेच गुणाचा तो प्रकार आहे, म्हणून शौर्य. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न 20वा. आंबा हे सामान्य नाम असेल तर हापूस हे काय आहे? 1 विशेष नाम, 2 सामान्य नाम, 3 भाववाचक नाम, 4 समूहवाचक नाम. आंबा हे सामान्य नाम आहे. हापूस हे विशेष नाम आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. प्रश्न 21वा. तुकडी हे समूहवाचक नाम कोणासाठी वापरतात? 1 सैनिकांची, 2 वस्तूंची, 3 प्राण्यांची, 4 पक्ष्यांची. तुकडी ही सैनिकांची असते. सैनिकांचा गट म्हणजेच तुकडी. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. वस्तूंचा ढीग असतो. प्राण्यांचा काय असतो? कळप असतो. पक्ष्यांचा थवा असतो. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. तुकडी सैनिकांची असते. प्रश्न 22वा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. शहर कोल्हापूर, फूल गुलाब, मुलगी शाळा, देश भारत. पर्याय क्रमांक 3 ही चुकीची जोडी आहे, कारण शहर कोल्हापूर हे सामान्य नाम आणि विशेष नामाची जोडी आहे. फूल गुलाब हे पण सामान्य नाम विशेषणाची जोडी आहे, विशेष नामाची जोडी आहे. देश आणि भारत हे देखील सामान्य नाम आणि विशेष नामाची जोडी आहे. पर्याय क्रमांक 3 मुलगी आणि शाळा हे काय तर मुलगी व्यक्तिवाचक नाम आहे आणि शाळा हे वास्तूचे नाव आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न 23वा. नम्रता या शब्दाचा नामाचा प्रकार कोणता? 1 विशेष नाम, 2 सामान्य नाम, 3 भाववाचक नाम, 4 समूहवाचक नाम. नम्रता हे भाववाचक नाम आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न 24वा. विमान आकाशात उडते या वाक्यातील नामे कोणती? 1 विमान, 2 आकाशात, 3 अ आणि ब दोन्ही, ड उडते. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. अ आणि ब, कारण विमान आणि आकाश ही दोन्ही नामं आहेत. प्रश्न 25वा. लेखणी या नामाचे अनेक वचन काय होईल? 1 लेखणी, 2 लेखण्या, 3 लेखणीने, 4 लेखणीला. लेखणी लेखण्या. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे, कारण इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन याकारांत होते, म्हणजे लेखनी ई लेखन्या. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच शैक्षणिक नवनवीन व्हिडिओ पाहत राहा शब्दवेल मराठी क्लासेसवर.